नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय संसदेची रचना, अधिकार आणि त्याची कार्य या भागातला दुसरा भाग अभ्यासणार आहोत. तो म्हणजे राज्यसभेची रचना, अधिकार आणि कार्य यांची चर्चा करणार आहोत. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. आपण मागच्या भागात म्हटल्या पद्धतीनं की भारताची संसद ही राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून बनलेली आहे. लोकसभेची रचना आणि अधिकार आणि त्याची कार्य याची चर्चा आपण मागच्या भागात केली. राज्यसभा हे भारतीय संसदेचं दुसरं सभागृह आहे. द्वितीय सदन त्याला आपण म्हणतो, सेकंड चेंबर, ज्याला वरिष्ठ सभागृह, त्याला अप्पर चेंबर असं सुद्धा म्हणतात. अशा वेगवेगळ्या नामाविधानांनी राज्यसभा ओळखली जाते. भारतीय घटनेचं कलम क्रमांक 79 ते कलम क्रमांक 92 या कलमांमध्ये राज्यसभेची रचना, अधिकार आणि काम याविषयीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मगाशी म्हटल्या पद्धतीनं राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि ते त्याच्या नावात असल्याप्रमाणेच राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. लोकसभा हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह, तर राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे असं आपल्याला म्हणता येईल. मात्र अमेरिकन संघराज्यामध्ये ज्या पद्धतीनं द्विगृही रचना करण्यात आलेली आहे, तिथलं जे काँग्रेसचं वरिष्ठ सभागृह आहे सिनेट, त्या सिनेटप्रमाणे राज्यसभेची रचना नाही. अमेरिकेच्या संघराज्यामध्ये प्रत्येक घटक राज्याचे समान प्रतिनिधी वरिष्ठ सभागृहामध्ये पाठवले जातात. पण भारतानं ती पद्धती स्वीकारलेली नाही. भारतामध्ये राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. कमी अधिक लोकसंख्येची राज्य भारतामध्ये आहेत आणि तेव्हा त्या सगळ्या राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळावं या हेतून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. प्रत्येक घटक राज्याला किती प्रतिनिधी निवडून देता येतील तेही ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातनं 19 सदस्य राज्यसभेवरती जातात, उत्तर प्रदेशातून 31 सभासद जातात, ओरिसातून 10, पंजाबमधून 7, मिझोराम किंवा गोव्यासारखी छोटी राज्य आहे तिथून एक प्रतिनिधी हा निवडला जातो. म्हणजे सगळ्या राज्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीची रचना जी आहे ती राज्यसभेची करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं जे कलम क्रमांक 80 आहे, त्या 80 नुसार राज्यसभेची सभासद संख्या ही 250 असेल असं म्हटलेलं आहे. त्यातले 238 प्रतिनिधी जे आहेत ते राज्यांच्या विधानसभांकडनं निवडले जातील आणि 12 सभासद हे राष्ट्रपतींकडून साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा, वाङ्मय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील जे नामवंत आहेत त्या नामवंत व्यक्तींमधून त्यांची निवड राष्ट्रपती करतील किंवा त्यांची नियुक्ती करतील. अशा पद्धतीची रचना ही आपल्या राज्यसभेची आहे. विविध क्षेत्रातल्या विद्वज्जनांचा, पंडितांचा राज्यकारभाराला उपयोग व्हावा या हेतूनं या 12 जागा राष्ट्रपतींना नामनियुक्त करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. असे ते 238 अधिक 12 असे मिळून 250 सदस्य हे राज्यसभेमध्ये असतात असं आपल्याला म्हणता येईल. राज्यसभेच्या सदस्यत्वासाठीची पात्रता काय आहे? मी मागच्या भागात म्हटलं तसं सगळीकडे एक समान पात्रता आहे, ती म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. दुसरं म्हणजे त्याचं त्यानं वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे. इथे फरक आहे. लोकसभेचं सभासदत्व जे आहे त्याच्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण आवश्यक असतं आणि राज्यसभेसाठी वयाची 30 वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे. आता या दोघांमध्ये 5 वर्षाचं अंतर ठेवण्याचं कारण काय आहे? तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. कनिष्ठ सभागृहातले सदस्य जे असतात ते तुलनेनं तरुण अशा पद्धतीचे असतात आणि वरिष्ठ सभागृहातले सभासद जे असतात ते
तुलनेनं अनुभवी अशा पद्धतीचे असतात. त्यामुळे राज्यसभेच्या जी वयोमर्यादा आहे सदस्यत्वाची, ती वयोमर्यादा 30 वर्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्याशिवाय संसदेनं वेळोवेळी ठरवून दिलेल्या ज्या अटी असतील किंवा जे कायदे केलेले असतील त्याचं पालन त्या व्यक्तीने केलं असलं पाहिजे. ती व्यक्ती वेडी, दिवाळखोर, भ्रष्टाचारी असता कामा नये किंवा इंडियन पेनल कोड खाली ती तुरुंगात गेलेली असता कामा नये किंवा सरकारी नोकर असता कामा नये. अशा ज्या अटी लोकसभेसाठी आहेत त्याच राज्यसभेसाठी सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कोणतीही व्यक्ती एकाच वेळेला लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एकाच सभागृहाचं सभासदत्व स्वीकारू शकते. म्हणजे राज्यसभेमध्ये निवडून गेलेल्या व्यक्तीला बाकी कुठल्याही सभागृहाचं सभासदत्व स्वीकारता येत नाही. राज्यसभेची निवडणूक पद्धती जी आहे ती लोकसभेपेक्षा वेगळी आहे. म्हणजे राज्यसभेतले जे 238 प्रतिनिधी आहेत ते घटक राज्यांच्या विधानसभांकडनं त्यांची निवड होत असते. राज्यसभेचे सदस्य हे प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाही. लोकसभेतले सदस्य हे प्रत्यक्ष जनतेकडनं निवडले जातात. राज्यसभेचे सभासद हे अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी असतात. म्हणजे राज्यांच्या विधानसभांचे जे सभासद असतात ते सभासद त्यांना निवडून देत असतात. आणि म्हणजे एका अर्थानं ही निवडणूक जी आहे ती अप्रत्यक्ष आहे, गुप्त मतदान पद्धतीनं आणि एकल मतसंक्रमणीय पद्धत ज्याला आपण म्हणतो, सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम, त्या मतपद्धतीनुसार एकल मतसंक्रमणीय पद्धतीनुसार या सभासदांची निवड होत असते. आणि त्यामुळे घटक राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवणं शक्य होतं. केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीमध्ये कोणत्या पद्धतीची निवडणूक पद्धत अनुसरावी याचा अधिकार जो आहे तो अधिकार संसदेला दिलेला आहे. राज्यसभेचा कार्यकाळ किती आहे? राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. ते कायमस्वरूपी सभागृह आहे. जगातील इतर राष्ट्रांमध्ये द्वितीय सभागृह स्थायी किंवा कायमस्वरूपी ठेवण्याची जी परंपरा आहे तीच परंपरा भारतानं सुद्धा स्वीकारलेली आपल्याला दिसते. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह जरी असलं तरी सुद्धा त्याचे 1/3 सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढ्याच जागा पुन्हा भरल्या जातात. राज्यसभा ही स्थायी स्वरूपाची असल्यामुळं जेव्हा लोकसभा विसर्जित केली जाते तेव्हा राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ला देण्याचं काम राज्यसभा करते. आणि म्हणून राज्यसभा हे उपयुक्त सभागृह आहे असं आपल्याला म्हणता येईल. दर 2 वर्षानंतर सभासद निवृत्त होत असल्यामुळे नवे आणि जुने सभासद अशा पद्धतीनं म्हणजे एकत्रित पद्धतीनं काम करतात. म्हणजे जुन्या सदस्यांचा अनुभव आणि नव्या सदस्यांचा उत्साह यामुळे राज्यसभेचं कामकाज जे असतं ते कामकाज अधिक जबाबदारीनं किंवा अधिक कार्यक्षमतेनं चालतं असं आपल्याला म्हणता येईल. आता राज्यसभेचे पदाधिकारी कोणकोणते आहेत? घटनेचं कलम क्रमांक 89 जे आहे त्या 89 मध्ये असं म्हटलंय की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि ते काही राज्यसभेचे सभासद नसतात. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. बघा, इथे राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षांचा आहे, पण राज्यसभेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ जो आहे तो मात्र 5 वर्षांचा आहे. कारण भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा आहे आणि उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे सगळे सभासद आपल्यातून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करत असतात. उपाध्यक्षांचा कार्यकाळ जो असतो तो 5 वर्षांचा असतो. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना स्वमर्जीनं किंवा स्वतःच्या इच्छेनं आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. उपराष्ट्रपती पदाची मुदत संपली की आपोआप राज्यसभेच्या अध्यक्षपदाची सुद्धा त्यांची मुदत संपते आणि राज्यसभेचा अध्यक्षपद रिकामं होतं. उपराष्ट्रपतींची राष्ट्रपती म्हणून जर निवड झाली तर राज्यसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी उपाध्यक्ष जे असतात ते स्वीकारत असतात. म्हणजे उपराष्ट्रपती आर व्यंकटरमण यांची जेव्हा राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली तेव्हा त्यावेळच्या उपाध्यक्षा ज्या होत्या प्रतिभा पाटील त्यांनी राज्यसभेच्या सभापती पदाची किंवा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली होती.
अशा वेळेला नवीन उपराष्ट्रपती पदाची नियुक्ती होईपर्यंत उपाध्यक्ष जे असतात ते अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. जेव्हा कोणत्याही कारणानं राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची पदं एकाच वेळेला ज्यावेळेला रिकामी होतात तेव्हा राज्यसभेतल्या एका ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती अध्यक्ष पदावरती राष्ट्रपती करू शकतात. राज्यसभेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यसभेला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. लोकसभेच्या म्हणजे सभापतीला दूर करण्याचा अधिकार लोकसभेला आहे, पण राज्यसभेच्या अध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राज्यसभेला नाही. पण उपराष्ट्रपतींच्या विरोधामध्ये जर घटनाभंगाचा आरोप असेल आणि त्या संदर्भातला महाभियोगाचा खटला दाखल झालेला असेल तर मात्र राज्यसभा त्याच्यावरती कार्यवाही करू शकते. म्हणजे उपराष्ट्रपतींना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार राज्यसभेला आहे. या अर्थानं राज्यसभा त्यांना पदच्युत करू शकते असं आपल्याला म्हणता येईल. पण ज्यावेळेला अविश्वासाचा ठराव राज्यसभेच्या विचाराधीन नसतो उपराष्ट्रपतींच्या संदर्भातला तेव्हा उपराष्ट्रपती राज्यसभेचं अध्यक्षपद भूषवू शकत नाही. उपराष्ट्रपतींना संसदेनं जर महाभियोगाचा प्रस्ताव पास केला त्यांच्या विरोधात तर राज्यसभेचं त्यांचं अध्यक्षपद जे आहे ते आपोआप रद्द होतं. उपसभापती जे असतात किंवा उपाध्यक्ष जे राज्यसभेचे असतात त्यांना सुद्धा घटनाविरोधी वर्तनाबद्दल काढून टाकण्याचा जो अधिकार आहे तो मात्र राज्यसभेला आहे. राज्यसभा बहुमतानं त्यांच्या विरोधामध्ये ठराव संमत करून त्यांची उपाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करू शकते किंवा त्यांना बडतर्फ करू शकते. राज्यसभेचे सभापती राज्यसभेच्या सदस्यांवरती नियंत्रण ठेवून सभागृहाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडतात. सभागृहाच्या बैठकीचे विषय ठरवणं, सदस्यांना भाषण करण्याला परवानगी देणं, सभागृहात चर्चेला घ्यायच्या प्रश्नांसंबंधी निर्णय घेणं, स्थगन प्रस्ताव मान्य किंवा अमान्य करणं, विधेयकावरती चर्चा आणि मतदान घेणं, सभागृहाचे नियम पद्धती आणि त्यांचं पालन करणं, सभागृहामध्ये शांतता शिस्त राखणं किंवा सभागृहाची प्रतिष्ठा सन्मान राखण्याचं जे काम असतं ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांनाही करावी लागतात. राज्यसभेमध्ये एखाद्या विधेयकावरून दोन्ही बाजूंनी जर समान मतं पडली तर निर्णायक मत देण्याचा कास्टिंग वोट देण्याचा अधिकार राज्यसभेच्या अध्यक्षाला असतो. लोकसभेच्या सभापतींप्रमाणेच राज्यसभेचे अध्यक्षांना सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार प्राप्त झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. राज्यसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या म्हणजे मदतीसाठी एक मंडळ असतं आणि त्या मंडळाकडून राज्यसभेचं कामकाज चालवलं जातं जेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर असतात तेव्हा, जसं लोकसभेमध्ये असतं त्याच पद्धतीने. राज्यसभेच्या अध्यक्षांना महिना किती पगार मिळतो याच्या तपशिलात जाण्याची काही आपल्याला आवश्यकता आहे अशातला भाग नाही, पण त्यांचं वेतन जे असतं ते भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रवास भत्ते, अतिथी भत्ता, निवास, फोन, वैद्यकीय सेवा या बाकीच्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्या सगळ्या सोयी सवलती सरकारकडून पुरवल्या जातात. राज्यसभेचं कामकाज चालवण्यासाठी लोकसभेप्रमाणेच गणसंख्येच्या पूर्ततेची अट आहे. राज्यसभेचे 1.5 सभासद म्हणजे किमान 25 सभासद उपस्थित असतील तरच राज्यसभेचं कामकाज चालतं, अन्यथा राज्यसभेचं कामकाज तहकूब केलं जाऊ शकतं. आता आपण राज्यसभेचे अधिकार आणि त्यांची कामं नेमकी कोणत्या पद्धतीची आहेत त्याची चर्चा करूया. राज्यसभेला काही कायदेविषयक अधिकार आहे, कारण ते संसदेचं दुसरं सभागृह, वरिष्ठ सभागृह आहे. संसद म्हणजेच कायदेमंडळ. त्यामुळे कायदेमंडळ म्हणजे कायदे तयार करण्याचं, जुने कायदे रद्द करण्याचा किंवा जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याचा जो अधिकार असतो तो अधिकार म्हणजे अंगभूत काम जे आहे ते लोकसभेप्रमाणेच राज्यसभेला सुद्धा पार पाडावं लागतं असं आपल्याला म्हणता येईल. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्ये सुद्धा विधेयकावरती चर्चा विचारविनिमय होऊन विधेयकं बहुमतानं मंजूर किंवा नामंजूर केली जातात. राज्यसभेनं मंजूर केलेली विधेयकं लोकसभेकडे मंजुरीसाठी पाठवली जातात आणि लोकसभेनं मंजूर केलेली विधेयकं राज्यसभेकडे मंजुरीसाठी येतात.
एखाद्या विधेयकावरती जर मतभेद झाले तर दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन बोलावलं जातं. त्या संयुक्त अधिवेशनाचे सभापती किंवा अध्यक्षस्थान जे असतं ते लोकसभेचे सभापती भूषवतात. संख्याबळाच्या आधारानं लोकसभेची संख्या जास्त असल्यामुळे आपोआपच तिथे लोकसभेला म्हणजे लोकसभेच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय होत असलेले आपल्याला साधारणतः दिसतील. केंद्र सूचीतील विषयाच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा लोकसभेप्रमाणेच राज्यसभेला पण आहे. पण राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये जर कायदा करायचा असेल तर केंद्र सरकारला राज्यसभेची परवानगी आवश्यक असते. नवीन कायदे करणं, जुन्या कायद्यात दुरुस्ती करणं, अनावश्यक कायदे रद्द करणं अशा स्वरूपाची कामं राज्यसभा करीत असते असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा अधिकार जो आहे तो अर्थविषयक अधिकारांच्या बाबतीत. अर्थविषयक विधेयकं जी आहेत ती पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडली जातात. कारण लोकसभा हे प्रत्यक्ष जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे आणि राज्यसभा हे अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी तिथे असतात. त्यामुळे प्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी, प्रत्यक्ष जनमताचं प्रतिबिंब जिथे उमटतं त्या सभागृहालाच अर्थविषयक अधिकार साधारणतः असतात. भारतात ते लोकसभेला आहेत. राज्यसभेला अर्थविषयक अधिकार फार कमी आहेत. अर्थविधेयक प्रथम लोकसभेत मांडली जातात आणि नंतर ती केवळ मंजुरीसाठी राज्यसभेकडे पाठवली जातात. राज्यसभा अर्थविषयक विधेयकांवरती चर्चा करू शकते, सूचना किंवा शिफारशी करू शकते. राज्यसभेनं अर्थविषयक विधेयक मंजूर केलं किंवा नामंजूर केलं तरी लोकसभेला त्यात काही फरक पडत नाही. आणि दुसरी अट आणखीन अशी आहे की लोकसभेनं अर्थविषयक विधेयक मंजूर केल्यानंतर 14 दिवसांच्या आत राज्यसभेला त्याला मंजुरी द्यावी लागते. 14 दिवसांच्या आत राज्यसभेनं त्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेतला नाही तर राज्यसभेला धनविधेयक किंवा ते अर्थविधेयक मंजूर आहे असं गृहीत धरून ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं आणि म्हणजे कायद्यात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रपतींच्या सहीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात काय की अर्थविषयक विधेयकांच्या बाबतीमध्ये सूचना शिफारशी करण्याचा फक्त अधिकार हा राज्यसभेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा अधिकार जो आहे तो प्रशासकीय अधिकार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं आणि त्यामुळे ते राज्यसभेला जबाबदार असण्याचा काही प्रश्न राहत नाही. कारण मंत्रिमंडळाविरुद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव फक्त लोकसभेतच मांडता येतो, तो राज्यसभेत मांडता येत नाही. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तरी पण राज्यसभा मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवते. मंत्र्यांना प्रश्न विचारणं, उपप्रश्न विचारून त्यांच्या कामावरती नियंत्रण ठेवणं, एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काम रोको प्रस्ताव किंवा स्थगन प्रस्ताव ज्याला आपण म्हणतो तो राज्यसभेला आणता येतो. राज्यसभा लोकमत जागृत करण्याचं काम करू शकते. त्यामुळे मंत्रिमंडळाला लोकमताची दखल घेऊन कायद्यांची जी निर्मिती असते ती करावी लागते. राज्यसभा विधेयक नामंजूर करून मंत्रिमंडळाच्या कामाबद्दलची नापसंती जी असते ती व्यक्त करू शकते. म्हणजे एवढे मर्यादित अधिकार जे आहेत ते आपल्या राज्यसभेला आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एखादं विधेयक लोकसभेनं मंजूर केलं आणि राज्यसभेनं ते फेटाळलं तर जनतेमध्येच त्याची उलटसुलट प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते आणि ते सरकारला धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून राज्यसभेचं महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. घटनादुरुस्तीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांना समान अधिकार आहे. घटनादुरुस्तीच्या विधेयकाला लोकसभेप्रमाणेच राज्यसभेची सुद्धा मंजुरी आवश्यक असते. काही घटनादुरुस्त्यांसाठी 2/3 बहुमताची गरज असते. काही घटनादुरुस्त्या साध्या बहुमताने मंजूर होतात. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा यांचे घटनादुरुस्ती विषयक अधिकार जे आहेत ते समान आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर अधिकार जे आहेत म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार लोकसभेतील सभासदाप्रमाणेच राज्यसभेतल्या सदस्यांना सुद्धा आहे. अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती जे काही वटहुकूम काढतील त्या वटहुकुमांना मंजुरी देण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, महालेखापरीक्षक, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी घटनाविरोधी वर्तन जर केलं तर त्यांच्या विरोधामध्ये महाभियोगाचा प्रस्ताव आणून त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना आहे. राज्यसूचीतला एखादा विषय महत्त्वाचा आहे असा ठराव राज्यसभा पास करू शकते
आणि अशा ठरावानुसार कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. परंतु अशा कायद्याचा कालावधी हा 1 वर्षासाठी असतो. राष्ट्रपतीनं आणीबाणी घोषित केल्यानंतर त्यास लोकसभा आणि राज्यसभा यांची मंजुरी घेणं आवश्यक असतं. राज्यसभा 2/3 बहुमतानं ठराव पास करून अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकते. म्हणजे तो एक महत्वाचा अधिकार हा राज्यसभेला आहे, तो लोकसभेला नाहीये असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं राज्यसभेला म्हणजे राज्यसभेचे अधिकार आणि कार्य राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आपण ही जी द्विगृही कायदे मंडळाची रचना स्वीकारलेली आहे ती वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची आहे. आता वैशिष्ट्यपूर्ण का आहे तर भारताची राज्यसभा ही इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे तिथलं जे वरिष्ठ सभागृह आहे, ज्याला उमराव सभागृह असं म्हणतात, या सभागृहा एवढी कमकुवत नाहीये आणि अमेरिकेच्या सिनेट सभागृहा एवढी शक्तिशाली सुद्धा नाहीये. म्हणजे ह्या दोघांचंही मिश्रण असलेलं आपल्याला साधारणतः दिसेल. आता त्याची काही कारण आहेत, त्याची चर्चा आपण मगाशी केलीच आहे की अमेरिकेमध्ये तिथलं जे सिनेट सभागृह आहे जे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं, कारण तिथे संघराज्यात्मक रचना जी आहे ती ताठर स्वरूपाची आहे आणि त्यामुळे सगळ्या संघराज्यातल्या राज्यांना समान प्रतिनिधित्व दिलेले आहे आणि संघराज्यातली जी राज्य आहेत, अमेरिकन राज्यातली राज्य ही जगाच्या नकाशावरती देश म्हणून अस्तित्वामध्ये आहेत. त्यामुळे तिथे समान प्रतिनिधित्व हे अमेरिकेच्या संघराज्यामध्ये सिनेट सभागृहाला आहे. आपल्याकडे राज्यसभेला म्हणजे आपल्या राज्याला समान प्रतिनिधित्व देता येणं शक्य नव्हतं, कारण राज्यांचे अधिकार जे आहेत ते आपल्या संघराज्यामध्ये कमी आहेत, दुर्बळ आहेत. आपल्याकडे केंद्र सत्ता ही प्रबळ आहे. त्यामुळे राज्यसभा हे शक्तिशाली सभागृह झालेलं नाही अमेरिकेसारखं. आणि इंग्लंड सारखं ते कमकुवत सुद्धा नाहीये. म्हणजे इंग्लंडमधलं हाऊस ऑफ लॉर्ड्स जे आहे ते म्हणजे लॉर्ड्स किंवा जे उमराव होते पूर्वीचे, त्यांची इच्छा मोडायची नाही, परंपरा मोडायची नाही म्हणून ते सभागृह कायम ठेवलेलं आहे एका अर्थानं. इतकंही कमकुवत सभागृह राज्यसभा नाहीये हे त्याच्या अधिकार आणि कार्यांवरून लक्षात येईल. भारतीय घटनाकारांनी द्विगृही कायदे मंडळ पद्धतीचा पुरस्कार करून ही 2 सभागृह आपल्याकडे स्वीकारलेली साधारणतः दिसतात. पण तरी सुद्धा राज्यसभेविषयी सुरुवातीपासून अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत की राज्यसभा हे खरंच उपयोगाचं सभागृह आहे का, याविषयीची चर्चा वारंवार होताना आपल्याला दिसते. राज्यसभेचं जर कामकाज बघितलं आणि घटनाकारांचा हेतू जर बघितला तर घटनाकारांचे हेतू आणि राज्यसभेच्या सभासदांचं वर्तन याच्यामध्ये कमालीची तफावत किंवा कमालीचं अंतर असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे ह्या चर्चा सातत्यानं भारतीय राजकारणाच्या परिक्षेत्रामध्ये होतात की राज्यसभेची खरंच आवश्यकता आहे का. आता राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह अनावश्यक आहे, आवश्यक नाही असं म्हणणारे अनेक लोक आहेत आणि त्याच्यासाठी काही त्यांनी कारणमीमांसा सुद्धा केलेली आहे. एक म्हणजे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह कायदे निर्मितीच्या कार्याला विलंब लावणारे सभागृह आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांच्याकडनं घेतला जातो. एका अर्थाने तो बरोबर आहे, कारण लोकसभेमध्ये जी प्रक्रिया आहे कायदे निर्मितीची तीच प्रक्रिया परत राज्यसभेमध्ये पार पाडावी लागते. म्हणजे विधेयक मांडणं, विधेयकावरती सामान्य चर्चा होणं, त्याचं पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, त्याच्यानंतर विधेयक चर्चेला आपला मताला टाकणं, ते मंजूर होणं आणि हीच प्रक्रिया पुन्हा राज्यसभेमध्ये जशीच्या तशी करायची. आणि त्याच्यामध्ये जर पुन्हा मतभेद झाले तर ते विधेयक पुन्हा प्रवर समितीकडे पाठवा, त्याच्या संसदीय समित्यांकडे पाठवा, म्हणजे त्याला विलंब होणार. आणि ही जी वेळखाऊ प्रक्रिया आहे या वेळखाऊ प्रक्रियेमुळे राज्यसभेची आवश्यकता नाही अशा पद्धतीची भूमिका घेणारे काही विचारवंत असलेले आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे आणखीन एक आक्षेप राज्यसभेच्या अस्तित्वावरती घेतला जातो, तो म्हणजे राज्यसभेतले प्रतिनिधी हे घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडलेले असतात. म्हणजे एका अर्थाने ते अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी असतात आणि ते अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी असल्यामुळे जनतेशी जबाबदार राहत नाही, त्यांना जनतेच्या प्रश्नांविषयी आस्था किंवा ओढ नसते आणि ज्या पक्षांमार्फत ते राज्यसभेवरती निवडून गेलेले असतात त्या पक्षांचीच तळी उपोषण्याचं काम ते करतात.
म्हणजे राज्यसभेतील सदस्य हे राज्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून जातात. त्यांनी राज्यांचे हितसंबंध सांभाळणं किंवा राष्ट्राचे हितसंबंध सांभाळणं अपेक्षित असतं. पण प्रत्यक्षामध्ये राज्यसभेतले सदस्य हे आपापल्या पक्षाचे हितसंबंध सांभाळताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे मग सरकारी निर्णय प्रक्रियेत खोडा निर्माण करणारं सभागृह असाच त्याचा आतापर्यंतचा नावलौकिक राहिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिसरा आक्षेप जो घेतला जातो राज्यसभेवरती तो म्हणजे राष्ट्रपतींकडून ज्या 12 सदस्यांची 12 सदस्य जे नामनिर्देशित केले जातात किंवा नामनियुक्त केले जातात, ते नामनियुक्त सदस्य हे पक्षपातीपणे नियुक्त केले जातात. कारण राष्ट्रपती नियुक्त करतात म्हणजे काय, कारण आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रपती हे फक्त घटनात्मक प्रमुख आहेत, नाममात्र प्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे सगळे अधिकार पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ वापरत असतो. म्हणजे एका अर्थाने 12 सदस्यांची कोणाची नियुक्ती करावी त्या 12 जागांवरती याचा निर्णय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करतं आणि ती यादी राष्ट्रपतींकडे पाठवली जाते आणि राष्ट्रपती त्याच्यावरती आपली संमतीची मोहर उमटवतात. म्हणजे एका अर्थानं सरकारी पक्षपात हा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असतो असं आपल्याला म्हणता येईल. काही वेळेला काय होतं की राजकीय डावपेच खेळणारे जे मुरब्बी राजकारणी असतात त्या राजकारण्यांना या जागांवरती नेमलं जातं आणि त्यामुळे राज्यसभेमध्ये पक्षीय हितसंबंध निर्माण होतात आणि पक्षीय राजकारण मोठ्या प्रमाणावरती होत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे सत्तारूढ पक्ष जो असतो तो आपल्या पक्षातील लोकांची वर्णी लावण्यासाठी या 12 जागांच्या नियुक्तींचा वापर करत असतो. आणि असंच झालेलं आहे. पक्षातील असंतोषी जे नेते असतात, महत्वाकांक्षी नेते असतात की जे वारंवार सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, मग त्यांची सोय कुठे लावायची, तर त्याच्यासाठी ही राज्यसभा ही उत्तम सभागृह आहे असा दृष्टिकोन जो आहे तो अलीकडे मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला दिसतो. वास्तविक राष्ट्रपतीनं निपक्षपातीपणे सत्सद विवेक बुद्धीनं या नेमणुका केल्या पाहिजेत. पण राष्ट्रपती सुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाचे असतात आणि त्यामुळे मग त्यांना त्या पक्षाची तळी उपसण्याशिवाय दुसरं म्हणजे पर्याय राहत नाही. आणि त्यामुळे राज्यसभा हे सभागृह जे आहे ते बिनकामाचं आहे, काही उपयोगाचं नाही, अशा पद्धतीचे आक्षेप जे आहेत ते राज्यसभेच्या कामकाजावरती घेतले जातात. चौथं कारण राज्यसभा नको म्हणणाऱ्यांचं आहे ते म्हणजे राज्यसभेला कोणत्याही प्रकारचे अर्थविषयक अधिकार नाही. अर्थविषयक अधिकार जे आहेत ते सगळे लोकसभेला आहेत. राज्यसभा फक्त सूचना आणि शिफारशी करू शकते. त्यामुळे की महत्वाचे अर्थविषयक अधिकार या सभागृहाला नाहीत, मग त्याची आवश्यकता काय. आणि 5वं कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह खर्चिक सभागृह आहे. खर्चिक या अर्थानं की कायदे निर्मितीसाठी लोकसभा हे एक सभागृह पुरेसं आहे, दुसऱ्या सभागृहाची आवश्यकता नाहीये. मग त्यामुळे राज्यसभेची निवडणूक, त्यातील सभासदांचं वेतन, भत्ते, निवास, प्रवास, निवृत्ती वेतन हा सगळा जो प्रशासकीय खर्च आहे हा खर्च भारतासारख्या देशाला, विकसनशील देशांना न परवडणार आहे. म्हणजे ती एका अर्थाने काय म्हणायची चंगळ आहे असंच आरोप बरेच जण करतात आणि त्यामुळे राज्यसभा हे सभागृह बरखास्त करावं, त्याची आवश्यकता नाही, अशा पद्धतीची भूमिका ही घेतली जाते. म्हणजे ही चर्चा केवळ आजचीच आहे अशातला भाग नाही, तर घटना परिषदेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा झाली होती आणि त्याची म्हणजे आवश्यकता नाही असं म्हणणाऱ्यांचा एक गट घटना परिषदेमध्ये सुद्धा होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्वाचा आक्षेप जो घेतला जातो की एखाद्या विधेयकाबाबत जर दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाले तर दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तरतूद ही राज्यघटनेमध्ये आहे. आणि संख्याबळाच्या जोरावरती म्हणजे लोकसभेतले 545 सभासद आणि राज्यसभेतले 250 सभासद याच्यामध्ये अंतिमतः विजय हा लोकसभेचा होतो. त्यामुळे राज्यसभेला केवळ विरोध करण्यापलीकडे काहीही अधिकार उरत नाही, म्हणून त्याची आवश्यकता नाही असं सुद्धा म्हटलं जातं. राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. राज्याचे हितसंबंध जोपासण्यासाठी आणि संघ राज्यात्मक जी कार्यपद्धती आपण स्वीकारलेली आहे ती आणखीन सुदृढ कार्यक्षम करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये म्हणजे उपस्थित
राज्यसूचीतले जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार हा राज्यांना आहे. पण केंद्र सरकार बऱ्याच वेळा राज्यसूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये आपलं संख्याबळ वापरून राज्यसभेतलं कायदे करताना दिसतं आणि अप्रत्यक्षपणे संघराज्यात्मक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती ढवळाढवळ आणि हस्तक्षेप करत असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे खरं तर राज्यघटनेनं असं अपेक्षित होतं की राज्यसभेनं राज्यांचे हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी काम केलं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळे मूळ हेतूंपासून राज्यसभा दूर जाते असा आक्षेप त्याच्यावरती घेतला जातो. अर्थात हे आक्षेप आहेत आणि त्यामुळे कोणत्याही निष्कर्षाप्रती येण्याआधी खरंच राज्यसभेबाबत काय म्हणजे समर्थनार्थ काय मुद्दे मांडले जातात तेही बघणं गरजेचं आहे. राज्यसभेचं समर्थन ज्यांनी केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा जेव्हा भावनेच्या भरात घाईगर्दीनं कायद्याची निर्मिती करते तेव्हा त्या कायद्याची छाननी किंवा चौकशी दुसऱ्या सभागृहाकडनं करणं गरजेचं असतं आणि म्हणून कनिष्ठ आणि वरिष्ठ अशी रचना केलेली आहे की लोकसभेमध्ये मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं तुलनेनं तरुण उमेदवार येतात, तरुण प्रतिनिधी येतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की भावनेच्या भरात तिथे निर्णय घेतले जाऊ शकतात. पण ते तसं होऊ नये म्हणून राज्यसभा हे आवश्यक सभागृह आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण राज्यसभेमध्ये तुलनेनं ज्येष्ठ असे विद्वान अशा लोकांचा समावेश तिथे असतो आणि विचार विमर्श करूनच साधक बाधक चर्चा करून राज्यसभा निर्णय घेते. म्हणून राज्यसभा आवश्यक आहे असं अनेकांचं म्हणणं होतं. दुसरं कारण असं म्हटलं जातं की सत्ताधारी पक्षाच्या जुलमी वृत्तीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसभा बऱ्याच वेळा उपयोगी ठरते. म्हणजे लोकसभा बहुमताच्या जोरावरती जुलमी किंवा अन्यायी कायदे करू शकते. अशा वेळेला ते विधेयक पुन्हा राज्यसभेकडे पाठवलं जातं, तिथे चर्चा होऊ शकेल आणि सरकारच्या जुलमी वृत्तीला लगाम घालण्याचा प्रयत्न राज्यसभेकडनं होऊ शकेल. जेव्हा राज्यसभेमध्ये सरकारचं बहुमत नसतं तेव्हा सरकारला फार तारेवरची कसरत करावी लागते. अगदी 2014 ते 2019 दरम्यान भारतीय जनता पार्टीला राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं, आजही नाही. त्यामुळे राज्यसभेमध्ये एखादं बिल पास करत असताना खूप तडजोड सरकारला करावी लागते आणि त्याच्यासाठी राज्यसभा आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं म्हणजे घटक राज्यांचे अधिकार आणि स्वायत्तता टिकवण्यासाठी राज्यसभेची आवश्यकता आहे. म्हणजे संघराज्यात्मक शासन पद्धती कार्यक्षम आणि बळकट करण्यासाठी ती आवश्यक आहे असं काही जण म्हणतात. आणि राजकारणाच्या किंवा निवडणुकीच्या धकाधकीपासून काही हुशार लोक नेहमी अलिप्त राहतात, तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी तो देशाला व्हावा या दृष्टिकोनातून राज्यसभेसारखं सभागृह आवश्यक आहे अशा पद्धतीची भूमिका ही राज्यसभेचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांनी मांडलेली आहे. अर्थात या झाल्या दोन बाजू, समर्थन आणि त्याचा विरोध करणारे जे लोक आहेत त्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत. पण राज्यसभा या सभागृहाच्या आवश्यकतेच्या संदर्भामध्ये नेमकं काय म्हणणं होतं? एन गोपालस्वामी अय्यंगर यांनी 1947 मध्ये राज्यघटना परिषदेमध्ये मूळ म्हणजे वरिष्ठ सभागृहाची किंवा राज्यसभेची कल्पना मांडली. तेव्हा ते असं म्हणाले होते की संसदेचं हे दुसरं सभागृह जे आहे ते म्हणजे राज्य कारभाराच्या बाबतीत सल्ला किंवा मार्गदर्शन म्हणजे मिळण्याची व्यवस्था आहे. म्हणजे त्यांची ती भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेची तरतूद ही प्रयोग म्हणून स्वीकारण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे. ते असं म्हणाले होते की मी स्वतः वरिष्ठ सभागृहाचा पुरस्कर्ता आहे असं नाही. वरिष्ठ गृह हे क्युरेटच्या अंड्याप्रमाणे आहे, म्हणजे ते थोडं चांगलं असतं आणि थोडं नासकं आहे. तेव्हा वरिष्ठ सभागृह हे प्रयोगादाखल आपण घटनेत समाविष्ट करत आहोत. घटनेमध्ये वरिष्ठ सभागृहाला कायमस्वरूपी स्थान दिलेलं नाही आणि आपल्याला ते जर नको असेल तर ते रद्द करण्याची पुरेशी तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना परिषदेमध्ये म्हणणारे होते. म्हणजे आंबेडकरांना सुद्धा पुढचे धोके माहिती होते असं आपल्याला म्हणता येईल. पंडित नेहरूंनी असं म्हटलं होतं की कोणतंही एक गृह म्हणजे संसद नाही,
दोन्ही गृहांची मिळून संसद बनते, दोन्ही सभागृहांची मिळून संसद बनते आणि त्यांनी परस्परांशी सहकार्य केलं तरच संसदीय लोकशाहीचा हेतू साध्य होऊ शकतो. मोरारजी देसाई जे माजी पंतप्रधान होते त्यांनी संसदेचं केवळ एकच सभागृह असलं पाहिजे असं म्हटलं होतं. जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह या नात्यानं मौलिक कामगिरी बजावू शकेल असं म्हटलं होतं. डॉक्टर के व्ही राव यांनी राज्यसभेच्या रचनेच्या संदर्भामध्ये काही बदल सुचवले होते. म्हणजे ते असं म्हणाले होते की राज्यसभेची रचनाच बदला आणि ती पक्षविरहित करा, की जेणेकरून मग कुठल्याही पद्धतीचा राज्यसभा ही अडसर ठरणार नाही. म्हणजे तिथे त्यांचं असं म्हणणं होतं की घटक राज्यांच्या विधानसभांकडून सभासदांची निवड न करता लष्करी किंवा न्यायिक सेवेतले जे निवृत्त अधिकारी असतील त्यांची नियुक्ती केली जावी. मंत्री, राज्यपाल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असे जे निवृत्त असतील अशांचा भरडा वरिष्ठ सभागृहामध्ये असावा आणि ती पक्षविरहित किंवा निपक्षपातीपणे कामकाज करणारी मग ठरेल राज्यसभा, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या रचनेमध्ये एक धोका होता, तो आहेच. म्हणजे अशा व्यक्तींमध्ये एकमत कसं घडवायचं, कारण सगळेच विद्वान असतील त्यावेळेला आणि सगळ्या विद्वानांमध्ये एकमत घडवणं ही फार अशक्य कोटीतली गोष्ट असते. त्यामुळे ते एक आहे. आणि 1973 मध्ये विभूती मिश्रा या काँग्रेसच्या खासदारानं राज्यसभा बरखास्त करावी असा ठराव लोकसभेमध्ये आणला होता. त्या ठरावावरती भाषण करताना ते असं म्हणाले होते की संसदेत प्रवेश करण्यासाठी मागील दाराचा वापर करणं म्हणजे राज्यसभेचा सदस्य होणं. म्हणजे ज्यांना लोकसभेमध्ये जाता येत नाही किंवा जनमताचा पाठिंबा मिळत नाही असे अनेक नेते राज्यसभेत गेलेले आपल्याला साधारणतः दिसतात. आणि त्यामुळे राज्यसभा हे राजकारणामध्ये मागील दारानं प्रवेश करण्याचं एक उत्कृष्ट ठिकाण, अशा पद्धतीची ती रचना आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा रीतीने विचारवंतांमध्ये म्हणजे मतभेद आहेत, राज्यसभा असावं किंवा नसावं. अशी जरी प्रतिकूल आणि अनुकूल अशी दोन्ही मतं असली तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि तिथे तुलनेनं म्हणजे कमी वयोमानाचे सभासद असतात आणि राज्यसभेमध्ये वरिष्ठ सभागृह असल्यामुळे किंवा जास्त आयुर्मान असलेले वरिष्ठ, ज्येष्ठ, अनुभवी असे सभासद असतात. त्यामुळे तिथे चर्चा विमर्श होणं अपेक्षित आहे. अर्थात अलीकडच्या कालखंडामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये संसदीय परंपरा खुंटीला टांगण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणावरती होत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे राज्यसभे बाबतीत उलटसुलट चर्चा ही राजकारणाच्या परिक्षेत्रामध्ये होत असलेली आपल्याला दिसते. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.